नमस्कार, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। स्पेशल रिपोर्ट्स आपण बघणार आहोत। आज दिवसभरात काय काय घडामोडी घडल्या त्याचा उहापोह करूया। केंद्र सरकारने नव्या संसद भवनातील पहिल्या अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं, पण या विधेयकावरून लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेय वादाचं राजकारण रंगल्याचं बघायला मिळालं। नव्या संसद भवनातील पहिल्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या नव्या इमारतीमधील पहिल्या भाषणात महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचं सभागृहाला सांगितलं। इस विधेयक का लक्ष्य लोकसभा और विधानसभाओं में महिलाओं की भागीदारी का विस्तार करने का है। नारी शक्ति वंदन अधिनियम खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून महिला आरक्षण विधेयक रखडलं होतं, पण नव्या संसद भवनातील पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारने हे विधेयक मांडलं। विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत नारी शक्ति वंदन अधिनियम विधेयक सादर केलं। भारत के संविधान का और संशोधन करने वाले द कॉन्स्टिट्यूशन 128th अमेंडमेंट बिल 2023 यानी नारी शक्ति वंदन अधिनियम 2023 को सदन में पूर्व स्थापित करने की अनुमति दी जाए। या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याचं पाहायला मिळालं। राजीव गांधी पंतप्रधान असताना महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर केल्याचा दावा काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी केला। तसंच डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना राज्यसभेत हे विधेयक पास करण्यात आल्याची त्यांनी सत्ताधाऱ्यांना आठवण करून दिली। राजीव जी की सरकार, नरसिम्हा राव जी की सरकार, फिर डॉक्टर मनमोहन जी की सरकार, अलग अलग सरकारों ने अलग अलग समय पर अपनी हैसियत के अनुसार उसको पास कराने की प्रयास किया। कभी राज्यसभा में पास होता था, लोकसभा में नहीं होता था, कभी लोकसभा में होता था, राज्यसभा में गिर जाता था। डॉक्टर मनमोहन सिंह की सरकार के वक्त जो ये बिल आया वो आज तक जीवित है। अधीर रंजन यांच्या या दाव्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार खंडन केलं। जो फैक्चुअली इनकरेक्ट कही है, या तो वो विड्रॉ करे या तो आपने सदन के टेबल पर उसको रखवाना चाहिए। एक, महिला आरक्षण बिल लोकसभा में पास हुआ था, कभी पास नहीं हुआ। और दो, कि ये बिल पुराना लोकसभा में लंबित है। ये बिल 2014 में ही नई लोकसभा के विघटन के साथ ही ये बिल निरस्त कर दिया गया। 90च्या दशकापासून हे विधेयक या ना त्या कारणानं रखडलं होतं, पण आता 27 वर्षांनी हे विधेयक अंमलात येणार आहे। मात्र हे विधेयक मंजूर होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले, पण त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत पडळकरांचं विधान चुकीचं आहे असं सांगत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही। हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे। जो आपल्या आईचा होऊ शकला नाही, जो आपल्या भावाचा होऊ शकला नाही, जो समाजाचा होऊ शकला नाही, तो जनतेचा काय होणार? गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरींमध्ये रंगलेलं हे वाकयुद्ध। खरं तर अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडून भाजपचा हात धरला, पण यानंतरही भाजपमधील काही नेत्यांचा अजित पवारांबद्दल द्वेष मात्र संपलेला दिसत नाही। त्याची प्रचिती पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांनी करून दिली। पडळकरांनी अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद मान्यच नसल्याचं सांगत पुन्हा एकदा पवारांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली। अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही। हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे। आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचा काही विषयच नाही।
कारण ते नेहमी आमच्या विरोधातले आहेत. ते कुठं जरी आले, आमच्या बरोबर आले तर त्यांची काही भूमिका बदलल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची मला काही गरज वाटत नाही. अजित पवार सत्तेत सहभागी होऊन 2.5 महिने उलटल्यानंतर पडळकरांनी पुन्हा एकदा विखारी टीका केल्यानं अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झालाय. मंगळवारी राज्यातल्या विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकरांचा निषेध केला. FIR आहे, आटपाडी पोलीस स्टेशनला तसा तो FIR आहे. आणि मी गुगलवर जरी टाकलं मंगळसूत्र चोर तर तुम्हाला याचंच थोबाड दिसणार आहे. त्याच्यामुळे हे लहान लेकराला काही सांगण्याची गरज नाही. अरे जो आपल्या आईचा होऊ शकला नाही, जो आपल्या भावाचा होऊ शकला नाही, जो समाजाचा होऊ शकला नाही, आजवर ज्यांनी समाजाचा फायदा घेऊन वेगवेगळी पदं भोगली, तो जनतेचा काय होणार. दरम्यान सत्ताधारी पक्षांमध्ये जुंपल्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी यात मध्यस्थी करत पडळकरांचं विधान चुकीचं असल्याचं सांगत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे. तीनही पक्षातल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातल्या नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. एकंदरीतच गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. खरं तर अजित पवार असो किंवा सुप्रिया सुळे, सगळेच कुटुंबीय पडळकरांविषयी बोलणं टाळतात. पण पडळकर मात्र कुठल्याही विषयात पवारांना ओढल्याशिवाय राहत नाही. आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर तरी पडळकर शांत होतील असं वाटत होतं. पण आता पुन्हा पडळकरांनी पवारांवर आगपाखड केली आहे. त्यामुळे यावर अजित पवार काय म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस पडळकरांना कशी समज देतात याकडे महायुतीसह सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेचा खासदार असलेल्या सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपच्या नितेश राणेंनी दावा ठोकल्यानं महायुतीत जुंपल्याचं बघायला मिळत आहे. उदय सामंतांनंतर आता रामदास कदमांनीही किरण सामंत यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय. त्यामुळे कोकणात निवडणुकीआधीच राजकीय शिमगा रंगल्याचं बघायला मिळत आहे. माझ्या राजकारणातला निर्णय हा मी घेतो, त्यांच्या राजकारणातला निर्णय ते घेतात. आणि परत एकदा सांगतो की त्यांनी जर खासदारकी लढण्याचा निर्णय घेतला आणि शिंदेसाहेबांनी जर त्यांना तिकीट दिलं तर किमान 3 लाखाच्या फरकामध्ये निवडून येतील. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पुढचा खासदार हा कमळ चिन्हाचाच असला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. कोकणातील सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच. शिवसेना नेते आणि पालकमंत्री उदय सामंत हे त्यांचे बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारी करता आग्रही आहेत. तर भाजप आमदार नितेश राणे मात्र ही जागा भाजपचीच म्हणत मतदारसंघावर दावा ठोकतायत. पण सामंत आणि राणेंमधल्या या संघर्षात आता शिवसेना नेते रामदास कदमांनीही उडी घेतली आहे. किरण सामंतांना पाठिंबा देत कदमांनी राणेंचा दावा फेटाळून लावलाय. किरण सामंतांचं नाव जर का लोकसभेसाठी चर्चेमध्ये असेल तर त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा असेल, बिलकुल पाठिंबा असेल माझा. उदय सामंतांचं काम आपण पाहिलं अतिशय चांगलं आहे. मग नारायण राणे मंत्री होता, त्यांचा मुलगा खासदार होऊ शकतो, तर उदय सामंत मंत्री होऊन त्यांचा भाऊ खासदार का होऊ शकत नाही? काय अडचण आहे? शिवसेना सिंधुदुर्गच्या जागेकरता आग्रही असल्यानं कोकणातील सेना नेत्यांनी राणे कुटुंबियांना थेटपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर हा संघर्ष टाळण्याकरता आता गिरीश महाजन धावून आलेत. नेते दावे करत असले तरी याचा निर्णय 3 पक्षातील प्रमुख नेते घेतील असं म्हणत महाजनांनी सगळ्यांनाच सबुरीचा सल्ला दिलाय. तर सगळ्याच जिल्ह्यामध्ये म्हणतायत आम्हाला जागा पाहिजे, त्याला जागा पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात हवा. मला असं वाटतं पण तरीसुद्धा सामंजस्याने सगळा हा प्रश्न सुटेल. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगेल की पुढचं येणार 2024 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. मोदीजींना पुन्हा या ठिकाणी पंतप्रधान सगळ्यांना करायचं आहे. सगळ्यांची मानसिकता ती झालेली आहे. आणि महाराष्ट्रातून तर 48 जागा आउट ऑफ निकाल आम्हाला त्या ठिकाणी त्यासाठी द्यायचा आहे. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीला अजून बराच उशीर असला तरी प्रत्येक पक्षानं याची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महायुतीत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा सहभाग झाल्यानं जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. याची सुरुवात कोकणातून झाल्यानं
आता महायुतीतील तिन्ही पक्ष जागा वाटपाचा तिढा नेमका कसा सोडवतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करणाऱ्या ओबीसींच्या आंदोलनात फूट पडली आहे. सोमवारी झालेल्या मोर्चानंतर सर्व शाखीय कुणबी कृती समितीनं आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. दुसरीकडे सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतली आहे. त्यामुळे नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार आहे. नागपुरातील ओबीसी आंदोलनात फूट, कुणबी कृती समितीची अचानक माघार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं उपोषण सुरू, भाजपचा फुटीचा डाव, काँग्रेसचा आरोप. मनोज जरांगे पाटलांच्या सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला प्रत्युत्तर म्हणून नागपूरच्या संविधान चौकात सर्व शाखीय कुणबी कृती समितीनं धरणं आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं त्यांचा पाठिंबा दिला. या आंदोलनात तेली माळी सारख्या बहुसंख्य जाती जुळल्यामुळे सोमवारच्या मोर्चात सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पण या मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी सर्व शाखीय कुणबी कृती समितीनं अचानकपणे आंदोलनातून माघार घेतली आहे. हे आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपात व्हावे याकरता एक नीती तयार करण्याकरता आणि एक आयोजन तयार करण्याकरता एक तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाची भूमिका निर्माण करण्याकरता या आंदोलनाला काही काळाकरता स्थगित केलेलं आहे. दुसरीकडे कुणबी कृती समितीनं आंदोलन स्थगित केलं असलं तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं मात्र आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. कुणबी कृती समितीनं विश्वासात न घेता माघार घेतल्याचा आरोप महासंघानं केलाय. तसंच कृती समितीतील 80% संघटना सोबत असल्याचं महासंघाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे. हे आंदोलन इथे संपलेलं नाही. कुणी एखाद्या व्यक्तीने घोषणा केली असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकते, परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे मत नाही आहे. जोपर्यंत सरकार आम्हाला चर्चेला बोलवत नाही, आमच्याशी चर्चा करत नाही आणि आमचे प्रश्न सोडवित नाही, तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी, सर्व पक्षाच्या नेत्यांनी ओबीसी आंदोलनाच्या निमित्तानं भाजपनं हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. भाजपच्या नेत्यांनी तिथं आम्हीच हे आंदोलन करतोय अशा पद्धतीचं एक पुढाकार घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं असं चित्र आम्हाला पाहायला मिळालं. कुणबी आणि मराठा समाजामध्ये एक प्रकारचा वाद निर्माण करण्याचं काम जाणून बुजून भाजप मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी हा मुद्दामून डाव रस्ता आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आम्ही लढत राहू. मागण्या या आहेत. आमच्या मुळावर जो येईल त्याला योग्य वेळी त्या ठिकाणी कोणीही असू देत, ते मग कुठलाही पक्ष असू देत, त्यावेळेस ओबीसी समाज बेईमान कोण आहे याची निवड करेल आणि त्यांना योग्य धडा तो शिकवेल. दुसरीकडे भाजपनं मात्र आंदोलकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. भाजप कशाला फूट पाडेल? भाजप पहिल्या दिवशीपासून त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. त्यांचं आंदोलन त्यांनी केलं आहे आणि आम्ही त्याला सांगितलं आहे की सरकारची भूमिका स्पष्ट आहे. माननीय देवेंद्रजी त्या ठिकाणी जाऊन आले, मी जाऊन आलो. त्यामुळे भारतीय जनता पार्टी नेहमीच मराठाला आरक्षण दिलं पण ओबीसीचे आरक्षण कमी होऊ देऊ नये या भूमिकेत राहिली आहे. नागपुरातील ओबीसी आंदोलनात फूट पडल्यानं आता कुणबी कृती समितीशिवाय सुरू असलेलं हे आंदोलन सरकारवर किती दबाव पाडू शकेल हा सवाल उपस्थित होतोय. पण राष्ट्रीय ओबीसी महासंघ मात्र लेखी आश्वासनाशिवाय मागे हटायला तयार नाहीये. त्यामुळे या आंदोलनात पुढे काय घडतं, सरकार या आंदोलनाची दखल घेतं की नाही हे पाहणं महत्वाचं. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि पुढच्या भागात म्हणजे पुढच्या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, तसंच घड्याळ चिन्ह कुणाला मिळणार याचा निवाडा केला जाणार आहे. मात्र या संभाव्य निकालापूर्वी निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जातोय. याविषयीचा स्पेशल रिपोर्ट काही क्षणामध्ये 8:30 वाजता आपण बघणार आहोत. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका, लालबागचा राजा आणि गर्दी हे समीकरण एक आपण गेले कित्येक. सरकारनं लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक सादर केलं, पण त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत.
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक मांडण्यात आलंय असा दावा विरोधकांनी केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. पाहूया स्पेशल रिपोर्ट. मंगळवारी केंद्र सरकारनं लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडलं. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं केंद्र सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. कायदा आणि न्याय मंत्र्यांनी हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केल्यावर त्यावरून बराच गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याचं बघायला मिळालं. आता सभागृहाबाहेर यावरून राजकीय दावे प्रतिदावे केले जात आहेत. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं ही राजकीय खेळी केल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आलाय. मोदी सरकारनं पहिल्या टर्ममध्ये हा निर्णय का घेतला नाही असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला. ये चाहते हैं कि इनको राजनीतिक फायदा हो 2024 में और महिलाओं को बता सके, देखिए हमने एक ऐसा ऐतिहासिक काम किया है. ऐतिहासिक काम तो आपको 2014 में करना चाहिए था और हम के साथ थे. क्या ऐतिहासिक है इसमें? ये कहते हैं कि अब महिला आरक्षण 2029 में मिलेगा. उस बीच में क्या होने वाला है? महिला आरक्षणाविषयी आता एक एक मागणी समोर येऊ लागली आहे. महिला आरक्षणात दलित आणि आदिवासी महिलांकरता स्वतंत्र कोटा ठेवण्याची मागणी झारखंड मुक्ती मोर्चाकडून करण्यात आली आहे. तर हे आरक्षण तात्काळ लागू होणार नसल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आलाय. सिर्फ विमेन रिजर्वेशन होने से जो अपर क्लास की महिलाएं हैं उनको ज्यादा लाभ मिल जाएगा. जैसे ब्यूरोक्रेट्स की वाइफ्स या बेटियां या फिर बड़े इंडस्ट्रियलिस्ट या पॉलिटिशियन जो भी पावरफुल लोग हैं, पैसे वाले हैं, उनके घर की महिलाएं आगे आ जाएंगी और जो दलित दबे कुचले प्रताड़ित लोग हैं वो लोग वैसे की वैसे रह जाएंगी. इसलिए मेरी ये मांग है कि ST SC OBC को भी ध्यान में रख के उनके लिए भी कुछ आरक्षण उसके अंदर किया जाए महिलाओं के लिए. बिल में ये लिखा गया है कि डीलिमिटेशन का एक्सरसाइज होगा, इमीडिएटली लागू नहीं होगा. जब वो डीलिमिटेशन एक्सरसाइज होता है तभी ये रिजर्वेशन लागू होगा. दैट मीन्स टिल 2029 ये रिजर्वेशन लागू नहीं हो सकता है. तो आपने दरवाजे तो खोल दिए हैं पर दरवाजों में अभी भी नो एंट्री है महिलाओं के. एकीकडे महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर पलटवार केलाय. विपक्ष के लिए ये चुनावी नौटंकी ही है, क्योंकि विपक्ष ने और विशेषतः कांग्रेस ने सत्ता में रहने के बावजूद कभी भी महिला को आरक्षण नहीं दिया, जबकि बार बार इसकी मांग उठती रही और कांग्रेस के पास पूरा बहुमत था लोकसभा में. बहुत बड़ी स्टेटमेंट बनाई है जो भारतीय जनता पार्टी है, हमारे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर हैं, वो कोई भी मुद्दा कोई भी चीज डिस्कस कर सकते थे, लेकिन उन्होंने वुमेन को एज अ प्रायोरिटी रख के, गर्ल चाइल्ड को, हमारी जो यंग विमेन है, एल्डरली विमेन है, सबको प्रायोरिटी रख के महिला सशक्तिकरण का मुद्दा उठाया है. महिला आरक्षण विधेयकाची अनेक वर्षांपासून देशात चर्चा सुरू होती, पण दोन्ही सभागृहात काही ते मंजूर झालं नाही. आता मोदी सरकारनं त्याकरता पुढाकार घेतलाय, पण त्यावरूनही केंद्रातलं राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन शांत झालं असलं तरी साखळी उपोषण मात्र सुरू आहे. सरकारही मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी असल्याचा पुराव्यांचा शोध घेत आहे. पण याच दरम्यान सरकारच्या प्रयत्नांना हैदराबादमधून खीळ बसण्याची शक्यता नाही. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला मनोज जरांगेंच्या उपोषणानं धार मिळवून दिली. सरकारनं वेळीच या उपोषणाची दखल घेत जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. पण आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्यासाठी गेलेल्या समितीला त्या नोंदी सापडल्या नसल्याची माहिती समोर येते. सरकार अधिकृतपणे हे सांगत नसलं तरी असं असेल तर कुणबी प्रमाणपत्र द्यायला अडचणी येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मात्र नोंदी आधीच सापडल्याचं सांगितलंय. पुरावे नाही तर काय 4000 मिळाले ना, त्याचाच आधार पकडून तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रमाणपत्र देऊ शकता. राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, फक्त काही देऊ शकता, एका पानावर देऊ शकता. कसं काय देत नाहीत? आता 40 दिवस दिलेत माझ्या समाजानं, तर डिस्टर्ब करणार नाहीत, कारण आम्ही मराठीत दिलेल्या शब्दात खोडा घालत नाहीत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठा कुणबी नोंदी सापडल्यात,
पण काही ठिकाणी मात्र त्या नोंदी सापडत नाहीयेत. त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी कसं ठरवायचं हा मोठा सवाल शिंदे सरकार समोर आहे. मराठवाड्यात निजामशाही होती, त्यामुळे मराठा समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी झालेल्या नाहीत. पथकाच्या पाहणीतही तसंच काहीचं समोर आल्याचं सांगितलं जात आहे. पथकानं सर्व प्रकारचे रेकॉर्ड तपासले, पण त्यातून ठोस काही सापडलं नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 1931 पूर्वी जनगणनेची यादी समितीला मिळाली नाही. जे दस्तऐवज सापडले ते समितीनं आणले. त्यातील काही रेकॉर्ड फारशीमध्ये आहेत. या दस्तऐवजांचा मजकूर समजवण्यासाठी गुगल ट्रान्सलेशन वापरलं, परंतु त्या दस्तऐवजामध्ये कुणबीचा संदर्भ आढळला नाही. एकूण सनदची संख्या 1200च्या आसपास आहे. त्यातील 1000 सनद राज्यातल्या असतील. त्यात मुस्लिमांना जास्त सनद दिल्याचं आढळलंय. खरं तर सरकारने ही समिती मे महिन्यात स्थापन केलेली आहे, परंतु आता मनोज जरांगे पाटलाच्या उपोषणामुळे ही समिती जागी झालेली आहे आणि आता ती शोधायला गेलेली आहे. शोधलं तर मिळेल, शेतसारा टाळण्यासाठी किंवा रजाकाराच्या रडारवर येण्यासाठी अशा पद्धतीने नोंदी सुद्धा केलेली नाही, असं सुद्धा उदाहरण माझ्याकडे. मराठा समाज आरक्षणासाठी आता हा शेवटचा लढा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या आंदोलनाची धग कमी दिसत असली तरी मराठा संघटनांचा इरादा पक्का आहे. त्यामुळे सरकारही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सर्व बाजूनं पर्यायांचा शोध घेत असल्याचं दिसतंय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. सरकारने त्या पद्धतीनं सकारात्मक पावलं सुद्धा उचललेली आहेत. मात्र अडचणी समोर येत आहेत. सरकारची समिती निजाम स्टेटमध्ये जुन्या नोंदी शोधण्यासाठी गेली, मात्र त्यांना नोंदी आढळल्या नाहीत. या नोंदी आढळल्या नसल्याची माहिती समोर जरी आली असली तरी या नोंदी नसल्या तरी कुणबी प्रमाणपत्र देण्यामध्ये सरकारला अडचणी येणार नाहीत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. मुंबई गोवा महामार्ग रखडल्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांचे दरवर्षी हाल होतात. यंदाही गणेशोत्सवाला जाणाऱ्या मुंबईकरांना हे दिव्य पार करावं लागतंय. खरं तर गणेशोत्सवापूर्वी त्यावरून राजकारण रंगलं होतं, पण आता शिवसेना नेते रामदास कदमांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईतले चाकरमानी कोकणात जातात, मात्र त्यांच्यासाठी गणेश भक्तांना मुंबई गोवा महामार्ग नावाचं दिव्य पार करून जावं लागतं. यंदाही गणेश भक्तांना त्याचा सामना करावा लागला, कारण गेल्या 17 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलंय. या काळात अनेक सरकारं आली आणि गेली. प्रत्येक वेळी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याचं आश्वासन राज्यकर्त्यांनी कोकणी जनतेला दिलं, मात्र अजूनही मुंबई गोवा महामार्गाचं काम काही पूर्ण झालं नाही. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची चाळण होते. यंदाही तेच चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासियांना हे विघ्न पार करून जावं लागतंय. त्यावरून आता सत्ताधारी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. मुंबई गोवा हायवेच्या माध्यमातून जे काम चालू आहे त्याबाबत मी समाधानी नाही. समृद्धी महामार्ग 3 वर्षामध्ये होऊन जातो, पण मुंबई गोवा रस्ता 14 वर्षात होऊ शकत नाही. रामाचा वनवास पण 14 वर्षात संपला होता, पण कोकणवासियांचा वनवास अजून संपत नाही, याचं दुःख माझ्या मनामध्ये आहे. खरं तर गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या कामावरून बरंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेत महामार्गाचं काम लवकर पूर्ण व्हावं यासाठी पदयात्रा काढली. तर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाची 1 लेन अर्थात मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचं आश्वासन दिलं. मात्र नुकतंच मनसेनं त्याची पोलखोल केली. आता पण संबंधित मंत्री जे आहेत चव्हाण साहेब, बांधकाम मंत्री, त्यांनी 1 लाईन तरी चालू करणार आम्ही मुंबई गोवा हायवेची अशी घोषणा केली होती. ती चालू झाली का? नाही ना. एका लाईनला 14 वर्ष लागतात, तर दुसरी लाईन चालू करायला आणखी 14 वर्ष लागतील का? अजून अनेक पूल बाकी आहेत, अनेक ब्रिज बाकी आहेत. मुंबई गोवा महामार्गाचं काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडे आहे. आता शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी चव्हाणांना टार्गेट केल्यानं सत्ताधाऱ्यांमधली सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यवतमाळच्या दारव्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचं जलसंधारण मंत्री संजय राठोडांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. पण या कार्यक्रमानंतर काही वेळातच ठाकरेंच्या शिवसेनेनं एक कृती केली, ज्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील संघर्ष
आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यवतमाळच्या दारवा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याला केला जाणारा हा दुग्धाभिषेक. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हा दुग्धाभिषेक केला जातोय. त्याचं कारण म्हणजे काही वेळापूर्वी या पुतळ्याचं राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोडांच्या हस्ते अनावरण झालं. 12 फूट उंच आणि 1.5 टन वजनाच्या या तांब्याचा हा पुतळा शहराच्या मध्यभागी बसवण्यात आला. मंगळवारी संजय राठोडांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं, पण संजय राठोड जाताच ठाकरेंच्या शिवसेनेनं पुतळ्याला दुग्धाभिषेक करून त्याचं शुद्धीकरण केलं. तर अशा व्यक्तीच्या हस्ते अनावरण होणे ही खेदाची बाब आहे. त्यामुळे आम्ही या अनावरण झालेल्या पुतळ्याचं दुधाभिषेक व पवित्र गोमित्र शिंपडून या पुतळ्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही शुद्धीकरण काल केलेलं आहे व नगरपालिकेचा या बाबतीत आम्ही जाहीर निषेध करतो. ठाकरे गटाच्या या टीकेसंदर्भात कॅमेऱ्यासमोर बोलणं टाळलं. पालकमंत्री संजय राठोड या विषयावर बोलण्यास तयार नाही. मात्र त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे तर ते म्हणतात की नागरिकांना किंवा मग जनतेला जे काही समजा मिळते ते माझ्या कामातून या अशा प्रकारच्या घटनेचं उत्तर मिळत आहे आणि त्यामुळेच मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेवर बोलणार नाही. संजय राठोड शिवसेनेच्या चिन्हावर 4 वेळा विधानसभेत निवडून गेले, पण ते शिंदेंसोबत गेल्यापासून सातत्यानं ठाकरे गट त्यांना लक्ष करतोय. आताही राठोडांवर गद्दारीचा ठपका ठेवत कार्यकर्त्यांनी शुद्धीकरणाची कृती केली. त्यातून दिग्रस विधानसभा मतदारसंघातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. एक छोटीशी विश्रांती घेऊया. काही क्षणात पुन्हा भेटूया. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सिंधुदुर्ग हा मतदारसंघ लोकसभेसाठी नेमका कुणाचा यावरून खूप मोठ्या प्रमाणात वाद रंगलेला आहे. उदय सामंत आपल्या भावासाठी प्रयत्न करतायत, तर नितेश राणे सुद्धा आपल्या भावाकरता प्रयत्न करतायत. भाजपचाच हा मतदारसंघ असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया स्पेशल रिपोर्ट. माझ्या राजकारणातला निर्णय हा मी घेतो, त्यांच्या राजकारणातला निर्णय ते घेतात. आणि परत एकदा सांगतो की त्यांनी जर खासदारकी लढण्याचा निर्णय घेतला आणि शिंदे साहेबांनी जर त्यांना तिकीट दिलं तर किमान 3 लाखाच्या फरकानं ते निवडून येतील. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पुढचा खासदार हा कमळ चिन्हाचाच असला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. कोकणातील सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच. शिवसेना नेते आणि पालकमंत्री उदय सामंत हे त्यांचे बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारी करता आग्रही आहेत, तर भाजप आमदार नितेश राणे मात्र ही जागा भाजपचीच म्हणत मतदारसंघावर दावा ठोकतायत. पण सामंत आणि राणेंमधल्या या संघर्षात आता शिवसेना नेते रामदास कदमांनीही उडी घेतली आहे. किरण सामंतांना पाठिंबा देत कदमांनी राणेंचा दावा फेटाळून लावलाय. विनोद सावंतांचं नाव जर का लोकसभेसाठी चर्चेमध्ये असेल तर त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा असेल, बिलकुल पाठिंबा असेल माझा. उदय सामंतांचं काम आपण पाहिलं अतिशय चांगलं आहे. मग नव्याने मंत्री होता, त्यांचा मुलगा खासदार होऊ शकतो, तर उदय सामंत मंत्री होऊन त्यांचा भाऊ खासदार का होऊ शकत नाही? काय अडचण आहे? शिवसेना सिंधुदुर्गच्या जागेकरता आग्रही असल्यानं कोकणातील सेना नेत्यांनी राणे कुटुंबियांना थेटपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर हा संघर्ष टाळण्याकरता आता गिरीश महाजन धावून आलेत. नेते दावे करत असले तरी याचा निर्णय 3 पक्षातील प्रमुख नेते घेतील असं म्हणत महाजनांनी सगळ्यांनाच सबुरीचा सल्ला दिलाय. तर सगळ्याच जिल्ह्यामध्ये म्हणतायत आम्हाला जागा पाहिजे, त्याला जागा पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात हवा. मला असं वाटतं तरीसुद्धा सामंजस्याने सगळा हा प्रश्न सुटेल. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगेल की पुढचं येणार 2024 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. मोदीजींना पुन्हा या ठिकाणी पंतप्रधान सगळ्यांना करायचं आहे. सगळ्यांची मानसिकता ती झालेली आहे आणि महाराष्ट्रातून तर 48 जागा आउट ऑफ निकाल आम्हाला त्या ठिकाणी त्यासाठी द्यायचा आहे. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीला अजून बराच उशीर असला तरी प्रत्येक पक्षानं याची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महायुतीत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा सहभाग झाल्यानं जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
याची सुरुवात कोकणातून झाल्यानं आता महायुतीतील तिन्ही पक्ष जागा वाटपाचा तिढा नेमका कसा सोडवतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या आणि अशा स्पेशल रिपोर्टसह रोज आपण 8 ते 9च्या दरम्यान न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये भेटत राहणार आहोत. ताज्या बातम्यांकरता काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.